वाचतंय काहीतरी चालू आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. कोल्हापुरात प्रवचन करण्याचा पहिलाच प्रसंग आहे आणि तोही गोंदवलेकर महाराजांच्या घरात. मुख्य मुद्दा काय की ते घर गोंदवलेकर महाराजांचे असं मी समजतो, म्हणून पहिल्यांदा त्यांचं नाव घेतो, श्री गोंदवलेकर महाराज, नंतर ठाणेकर सर, माझे श्रीगुरु आणि समोर बसलेले सगळे समस्त अभ्यास करणारी मंडळी. मी अभ्यास करणारी मंडळी असा मुद्दामून शब्द बोलतोय कारण गोंदवलेकर महाराजांचं मी फॉलोअर असेल तर मी त्यांची प्रवचनं ॲटलिस्ट वाचलेली असली पाहिजे, हा माझ्यावर बंधनाचा विषय. आणि मी जर का गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं वाचलेली असतील तर गोंदवलेकर महाराज म्हणतात की तुम्ही नाम घ्या, असं नुसतं म्हणतात, या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. कारण ते नाम घ्या असं म्हणतात त्यावर ते सकारण घ्या असं म्हणतात. त्याचं उत्तरच असं आहे की प्रत्येक गोष्टीत एक शास्त्र आहे. उदाहरणार्थ आता हे इथं रेकॉर्डिंग चालू आहे किंवा आपल्याला व्हिडिओ शूटिंग चालू आहे, तर त्याचं पण एक शास्त्र आहे. काही बटन्स दाबली पाहिजे आणि काही गोष्टी त्या बरोबर तशा जर का आपण ऑपरेट केल्या तर आपल्याला त्या त्या गोष्टी आपल्याला जे जसं पाहिजे तसं ते मिळण्याची एक व्यवस्था असते. तसंच नाम नावाचं जे विचार आहे, नामशास्त्र म्हणूया त्याला आपण, नामाचं सुद्धा एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र न जाणता जर मी अभ्यास केला तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याचा विचार पूर्ण करता येणार नाही. कारण प्रत्येकाला 3 इन्स्टिंक्ट असतात की माझं अस्तित्व राहावं, नंतर मला प्रत्येक गोष्ट कळावी, आणि तिसरी इन्स्टिंक्ट आहे मला दुःख अजिबात नको, मला कायम आनंदच हवा. महाराजांच्या चरणी नमस्कार करताना सदैव माझं काय म्हणणं असतं की तू मला कायम सुखच दे. आणि पाहायला गेलं तर तसं काही होत नाही. सुख आणि दुःख दोन्ही जीवन मिळतं, कारण मनुष्याचा जन्मच उपनिषद शास्त्र असं सांगतं की पाप पुण्य समान झाले की मनुष्याचा जन्म होतो आणि मनुष्य जन्मातच मी आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था असते. म्हणून सुखदुःखे समीकृत्वात, किंवा आपण म्हणूया की सुख आणि दुःख दोन्ही काय आहे समसमान पद्धतीने आपल्याला भोगायला मिळतं. आणि त्या सुख आणि दुःखातनं तुम्ही म्हणाल सुखातनं का बाजूला व्हायचं, कारण सुख सुद्धा कसं आहे, येतं काही काळ टिकतं आणि कालांतराने निघून जातं. म्हणजे येतं काही काळ टिकतं आणि निघून जातं, तर ते आपल्याजवळ ठेवून त्याचा उपयोग काय. मग ते चिरंतन आहे की ते मला कायमचं सुख पाहिजे, त्यालाच आत्मसुख असं म्हणतात. आणि गोंदवलेकर महाराज म्हणतात की त्या आत्मसुखाशी मी एकरूप व्हायचं असेल तर तो अभ्यास जो आहे तो नामशास्त्राप्रमाणे केला पाहिजे. समर्थांचं एक वचन आहे, कारण गोंदवलेकर महाराज सुद्धा समर्थ भक्त होते. न जाणता कोटीवरी साधने केली बरोबरी, तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आता मोक्ष शब्दाचा अर्थ काय आहे, आनंद रूपता. आणि ती जर आनंद रूपता मला कळून घ्यायची असेल तर पुन्हा काय आहे, मला समजून उमजून केलं पाहिजे. आपण साधी कार शिकायची म्हटलं तरी सुद्धा ट्रेनिंग लावतो, तसंच काय आहे, ट्रेनिंग लावलं पाहिजे. नामशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, नामस्मरण करायचं आहे, तर नामाचं ट्रेनिंग कोणाकडे घ्यायचं, मग जायचं महाराजांकडे, गोंदवलेकर महाराजांकडे जायचं आणि ते म्हणतात तसं त्यांचं ट्रेनिंग जे आहे त्या पद्धतीने नामस्मरण केलं. आज आपल्याला एका ओवीचा विचार करायचा आहे की ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, कृष्णा विष्णू हरी गोविंद हे या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाठी, अशी एक ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. आणि ती ओवी आपल्याला 9व्या अध्यायातली आहे आणि ती ओवी आपल्याला कळून घ्यावी लागेल. आता इथे काही शब्दांचे अर्थ आपल्याला कळले पाहिजे. कृष्णा विष्णू हरी गोविंद ही नामं आपण अगदी लाईटली घेतो,
पण त्या नामामागे असलेला अर्थ त्याचा कधी विचारच करत नाही की कृष्ण शब्दाचा अर्थ काय, किंवा विष्णू किंवा हरी किंवा गोविंद शब्दाचा अर्थ काय, त्याचे विचार न करता आपण खूप काही गोष्टी करतो. पण जेव्हा आपण इथेच साधं, मला मुरगुडून कोल्हापूरला यायचं होतं, पण तो गुगल मॅप आहे, तो मला काय केला, त्याने मला रस्ता समजावून सांगितला. आणि समजावून सांगितल्याबरोबर माझं येणं, त्या ठाणेकर सरांबरोबरचं ते आमचं बोलणं चाललं होतं फोनवर, ते सगळं मॅच झालं. याचा अर्थ काय आहे की समजून समजून केलेला अभ्यास हा माझ्या आनंदाकडे मला घेऊन जातो. म्हणून या नामाचे निखिल प्रबंध, आणि निखिल शब्दाचा अर्थ असा आहे संपूर्ण, परिपूर्ण आणि पवित्र, असे त्याचे 3 अर्थ आहे. की नाम कसं आहे, ते पवित्र आहे, आणि ते कसं आहे, ते परिपूर्ण आहे. परिपूर्ण शब्दाचा अर्थ की आपली ह्या जगात असलेल्या ज्या काय वस्तू आहेत ना, त्या वास्तवात परिपूर्ण नाही आहेत. आपण नेहमी म्हणतो एखादं घर जे असतं ते जेव्हा जाहिरात त्याची होते त्यावेळी आपल्याला ती जाहिरात कशी असते की सर्व सुखसोयींनी युक्त असं घर, अशी जाहिरात असते. पण खरोखरीच ते सुखाने युक्त घर असतं का सोयींनी युक्त असतं, हा विचार आपल्याला करायची गरज आहे. तर ते घर जे असतं ना, ते कुठेतरी त्याच्यामध्ये काय आहे, सापेक्षिकता आहे. की ते वास्तुशास्त्र असं म्हणतं की ते या बाजूला ही गोष्ट पाहिजे, त्या बाजूला ती गोष्ट पाहिजे, पण त्या गोष्टीला धरून सगळं बांधायचं ठरलं तरी सुद्धा गोंधळ निर्माण होतातच ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जी जी गोष्ट निर्माण झालेली आहे ती काही काळ टिकते आणि कालांतराने जाते, मग ती गोष्ट परिपूर्ण असणं शक्य नाही. पण काय आहे, कुठेतरी एक गोष्ट अशी आहे की ती परिपूर्ण आहे आणि तीच कायमची आहे. हे जे मला कळून घ्यायचंय ना, ते या कृष्णा विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध. मुख्य मुद्दा काय आहे, त्या निखिल शब्दामध्ये जी परिपूर्णता आहे नामाच्या निमित्ताने आपल्याला कळणारी, ती नाम आणि नामीचा अभेद अशी जी काय बोलणी होणार आहे पुढे आपली, तर ती बोलणी आपल्याला कळली पाहिजे. आणि प्रबंध, आता प्रबंध शब्दाचा अर्थ एका पुढे एक अशी येणारी अभिव्यक्ती किंवा विचारधारा. आता नामस्मरणाची अभिव्यक्ती आहे, श्रीराम जय राम जय जय राम, पुढे श्रीराम जय राम जय जय राम, किंवा कृष्णा विष्णू हरी गोविंद, किंवा राम कृष्ण हरी, असं जे काय एक एकामागे एक येणारं जे काय एक विचारधारा आहे अशी नामाची, त्याला प्रबंध असं म्हणतात. आपला PhDचा प्रबंध वगैरे हा काही आपल्या महाराजांना माऊलींना अपेक्षित नाही. तर तो प्रबंध असा एका पुढे एक नाम आलं पाहिजे, याचा अर्थ नाम अखंड असलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर का खंड असेल तर तो खंड असता कामा नये. म्हणून अखंडित जे नाम आहे तर ते नाम काय आहे, ते प्रूव्ह झालेलं नाम आहे. त्यालाच आपले म्हणूया कबीर महाराज असं म्हणतात की कष्टा वाचून आलेलं नाम. मग ते कसं, पहिलं मी देवाचं नाम घेतो आणि मग नंतर माझं नाम कोण घेतो असा जेव्हा विचार करायची वेळ येते, कारण जेव्हा ते नाम सहज होतं तर राम करे हमारा जप हम बैठे आराम. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जे मी नाम घेतोय त्या नामाला सहजता आली पाहिजे. म्हणजे एक दिवस माळ गळून पडली पाहिजे, हा त्यातला भाग आहे. की त्यात भूषण म्हणजे टाकून नाही द्यायची आपल्याला, तर ती काय झाली पाहिजे की त्या माळेस म्हणजे जे मी करत होतो, म्हणजे ज्याचं नाम मी घेत होतो ते नाम घेता घेता माझं देहभान हरपलं. दत्त महाराजांच्या आरतीत काय म्हटलंय, हरपले मन आणि झाले उन्मन. उन्मनी अवस्थेमध्ये देहाचा जो विचार जो आहे तो थोडासा मागे पडतो आणि मनाचं उन्मन झालं की मग आपल्याला खऱ्या आनंदाचा लाभ होतो, म्हणजे शांत अंतःकरणात आनंदाचा लाभ होतो. म्हणून नावाचा काय पाहिजे आपल्याला, प्रबंध पाहिजे. आणि मग पुढे म्हणतात माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आता विशद शब्दाचा अर्थ असा आहे स्पष्टीकरणासहित, म्हणजे समजून उमजून. समजून उमजून केलेला जो विचार असतो तो कधीही छान फलद्रूप होतो. म्हणजे आपण जर एखादं साधन किंवा एखादा विचार जो आहे तो जर का पूर्णपणे त्याची टेक्नॉलॉजी जी म्हणूया, त्याच्या मागे असलेलं शास्त्र म्हणूया, ते सुद्धा आपल्याला जर माहीत असेल तर जास्त आपण छान त्याच्यावर वर्कआउट करू शकतो. मेकॅनिकचंच उदाहरण द्यायची वेळ आली तर काही मेकॅनिक्स असतात. समजा एखादा कारचा मेकॅनिक असतो, तो काय करतो, बाय एक्सपिरियन्स गाड्या दुरुस्त करतो. आणि एखादा मेकॅनिक असा असतो की तो टेक्निकली क्लिअर्ड असतो. आता टेक्निकली जो क्लिअर्ड असतो ना, तो मेकॅनिक उत्कृष्ट दर्जाचा असतो. आणि आता मग त्याला काय म्हणतात, त्याच्याकडे गाडी टाक पण तो गावठी मेकॅनिक आहे.
आता नाम गावठी झालं नाही पाहिजे, नाव कसं झालं पाहिजे, समजून उमजून झालं पाहिजे. समजून उमजून झालं नाही तर ते गोंदवलेकर महाराजांना मान्य नाही. पण म्हणतात ना शेवटी, काहीच न करोनी प्राणी रामनाम जपेवाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी भक्ता लागे संभाळी. म्हणजे काहीच न करता जर तो रामनाम करत असेल तर असं काय आहे, अर्थवाद म्हणतात त्याला, की काहीतरी एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देण्यासाठी केलेली स्तुती, असा तो विचार आहे. पण समजून उमजून नाम मी घेतलं तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स मध्ये चालणारं असतं आणि ते मला माझ्या आनंदाकडे सहज घेऊन जातं. म्हणून त्या नामाचा विचार करताना माझी आत्मचर्चा विशद म्हणजे स्पष्टीकरणासहित आणि उदंड गाती. मुख्य विचार काय आहे की या आपल्याला नामाची चर्चा पण केली पाहिजे. आणि नामाची चर्चा दोन पद्धतीने चालते, एक मीच माझ्याशी केलेली चर्चा आणि एक मी सगळ्यांशी केलेली चर्चा. आजचा योग तो आहे की नामाची चर्चा करण्याचा योग या सरांच्या निमित्ताने मला मिळालेला आहे आणि तुम्हाला ऐकण्याच्या निमित्ताने मिळालेला आहे. आणि अशा पद्धतीने दोघांना मात्र एकच काम करायचंय, म्हणजे या बसलेल्या सांगणाऱ्याला सुद्धा आणि समोर ऐकणाऱ्याला सुद्धा, की ते नाम माझ्या अंतःकरणामध्ये ठसलं पाहिजे. आणि जोपर्यंत ते ठसत नाही तोपर्यंत मला नामस्मरण काय केलं पाहिजे, अखंड केलं पाहिजे. की त्याला आपण काय म्हणलो आपण की निखिल प्रबंध, अशा पद्धतीने उदंड नामस्मरण चर्चा केली पाहिजे. हा त्यातला भाग आहे. म्हणून या ओवीचा सरळ अर्थ करण्याची जेव्हा आमच्या आजी गुरु श्री शंकर महाराज कंधारकर आहेत, अप्रतिम क्लिअरन्स असलेली ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिली आहे. ते असं म्हणतात की कृष्णा विष्णू हरी गोविंद ही काव्यात, म्हणजे ही नामं ज्या काव्यात असतात किंवा माझेच गुणगान करतात, भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की जे माझेच गुणगान करतात आणि ते गुणगान करताना वेळेचं भान विसरतात. म्हणजे हरपले मन. आता असा तो विचार आहे की नामस्मरण करता करता माझ्या देहबुद्धीचा किंचित विसर पडला पाहिजे. आणि असा जर विसर पडायचा असेल तर माझी अंतःकरण वृत्ती ही नामात पाहिजे. कारण अंतःकरणाचा एक गुणधर्म असा आहे की एका वेळी अंतःकरणात एकच गोष्ट असू शकते. एक नामस्मरण तरी असेल, नाहीतर या जगातल्या नको असलेल्या उठाठेवी तरी असतील. आणि त्या उठाठेवी करून मला काय मिळतं तर पुन्हा सुख आणि दुःख मिळतं. पण तेच जर मी नामस्मरण केलं तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक वाट गवसते. म्हणून इथे काय आहे की असं नामसंकीर्तन करताना वेळेचं भान विसरतात आणि सतत नामसंकीर्तन करतात. संकीर्तन या शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. कीर्तन शब्द आहे. कीर्तन शब्दामध्ये काय आहे की एक व्यक्ती बोलते, एक व्यक्ती ऐकते, ऐकल्यावर तिला काही कळतं, मग त्यावेळी ती दुसऱ्यांना सांगते. कीर्तन भक्ती अशी चालू होते की कीर्तन भक्तीमध्ये काय आहे, प्रत्येक जण काय आहे, कीर्तनकार आहे. हे लक्षात ठेवायचं. आता मला कीर्तनकार व्हायचंय म्हणजे काय, नामाचा कीर्तनकार व्हायचंय. आणि नामाचा संकीर्तनाचा कीर्तनकार व्हायचा असेल तर नामाचं मला अखंड स्मरण केलं पाहिजे. आणि शिवाय मुख्य विचार काय आहे, माऊली म्हणते शिवाय एखादा अंतरंग अधिकारी भेटला तर या नामाच्या निमित्ताने आत्मचर्चा करतात. कारण माझी आत्मचर्चा उदंड विशद करावी. मुख्य मुद्दा काय आहे की ती आत्मचर्चा झाली पाहिजे किंवा स्वतःशीच आत्मचर्चा केली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, चिंतन. चिंतन शब्दाचा अर्थ काय, चिंतन किंवा मनन हे दोन शब्द आहेत. त्या चिंतन मननामध्ये आज जे मी तासभरात ऐकलं किंवा काय जे केलं तर त्याचं जे काय अंतःकरणात माझे विचार झाले तयार, मग त्यातलं काय झालं पाहिजे की माझ्या साधनेला म्हणजे माझ्या नामसाधनेला अत्यंत अनुकूल असलेलं जे सगळं चिंतन आहे ते मी सगळं गोळा करायचं माझ्या अंतःकरणामध्ये. आणि ते गोळा करून अंतःकरणात ठेवायचं. आणि ज्यावेळी माझी अंतःकरण वृत्ती डिस्टर्ब व्हायची वेळ येते या देहादी प्रपंच करण्याच्या निमित्ताने, कारण तिथून पळून जा असं काही सांगत नाही श्री महाराज. तर ते काय म्हणतात की इथे सगळं काही जे काय या व्यवहारात आलंय तर ते केलंच पाहिजे. पण ते करताना मात्र काय आहे, ते नामाच्या तालावर केलं पाहिजे. सर्कशीतलं उदाहरण आहे की सर्कशीत अनेक जण कवायत करीत असतात, पण त्यांचं लक्ष कोणाचं असतं, ते कवायत करताना त्या बँडकडे असतं. तसाच हा नामाचा, आता पुन्हा तुम्ही म्हणाल नामाचा बँड कसा म्हणतात, तर नामाच्या तालावर माझं काय झालं पाहिजे, सगळी जीवनातली जी काय कर्म आहेत ती झाली पाहिजे. आणि नामाच्या तालावर जर का कर्म करायचे असेल तर ती कशी करावी लागतील, नाम आणि नाभीचा अभेद आहे. म्हणजे नाम म्हटल्याबरोबर कोण, रामाचं नाम, मग त्याच्याबरोबर काय आहे, राम. राम आणि नाम या दोघांमध्ये अभेद नाही. आणि ते
नामचिंतन सांगणारे श्री गोंदलेकर महाराज, मग त्यांच्यातही आणि रामामध्ये फरक नाही, असं इतकं पक्क पाहिजे. जसं समर्थ म्हणतात, आमुचे कुणी रघुनाथ, रघुनाथी आमुचा परमार्थ. तसंच मी जर नाम घेत असेल, मी जर गोंदलेकर महाराजांचा फॉलोअर असेल, तर आमुचे कुणी श्री महाराज. असं इतकं पक्क जाणून जो अभ्यास करतो तोच खऱ्या आनंदाला प्राप्त होतो. अदरवाईज मग काय आहे ते वेळ घालवण्याचा विचार केलेला आहे. तर आपल्याला आयुष्यात वेळ घालवायचा नाहीये, कारण पुन्हा वेळ घालवायला असा जन्म मिळेल असं सांगता येत नाही. कारण पुढचं मॉडेल काय असेल हे मला माहित नसतं, कारण ते माझ्या कर्मातनं उभं राहतं. म्हणून पुन्हा मॉडेल बदलायच्या, मॉडेल होण्याचाच प्रसंग जर का बंद करून टाकला तर हा त्यातला भाग आहे. तर त्यासाठी मग मला पुन्हा या ज्ञानदेवांकडे जावं लागतं. आणि म्हणून या 9व्या अध्यायातली 19व्या श्लोकाखालची ओवी आहे ना, तर त्यात काही ज्ञानदेवांनी, म्हणजे ही 210वी ओवी आहे, पण 210 ओवीच्या आधी 5-7 ओव्या ज्ञानेश्वर माऊलींनी एक फार सुंदर चिंतन मांडलंय. म्हणजे या कृष्णा विष्णू हरी गोविंद हे नामाचे निखळ प्रबंध, या ओवीचा जो बेस आहे ना, तो आधीच्या काही ओव्यांमध्ये तो त्यांनी तयार केलाय. तर तो जो बेस आहे ना, तो मला काहीसा सांगायचा आहे. मूळ ओवीवर यायचंय. तुम्ही म्हणाल की नमनाला घडाभर तेल घालवतो का काय, पण कसं आहे, एकदा का ते तेल व्यवस्थित जर का आपण युटिलाइज केलं म्हणजे अभ्यास दृष्टीने, तर आपल्याला त्याचे खूप फायदे मिळतात. तर पहिला जो आहे ना, नामस्मरणाच्या ओव्या ज्या आहेत, तर पहिली 200वी ओवी आहे, ऐसे माझे मी नाम घोषे, नाहीची करी ती विश्वाची दुःखे. असं या ओवीचं 200व्या ओवीचं आहे. म्हणून नाम घेणारे जे महात्म्य आहे ते त्या नामाचं महत्व सांगून विश्वाची दुःखे नाहीशी करतात. म्हणजे एक लक्षात आलं का की नामाने काय होतंय की दुःखे नाहीशी होतात. दुःख कोणालाही नको आहे, कारण दुःखाचं स्वरूप कसं आहे, सुख दुःख लेवनी सुखाची अंगे, असं ज्ञानदेव महाराजांचं म्हणणं आहे. दुःख लेवनी सुखाची अंगे सळित जगाते. आता सळित शब्दाचा अर्थ आहे छळित जगाते. आणि दुःख कसं आहे तर त्यांनी सुखाचा अंगरखा घातलेला आहे, आणि सुखाचा अंगरखा घातल्यामुळे मी त्याला काय म्हणतो, ये जवळ माझ्या. आणि वास्तवात मी जवळ काय घेतलेलं असतं, या देवादी प्रपंचाच्या निमित्ताने मी दुःखच माझ्या पदरात घेतलेलं असतं. पण त्यातून बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे, मी नामाचा विचार केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे की दुःख नाहीशी होतात. आता मग गोंदलेकर महाराजांनी काय केलं, नामाचा महिमा वर्णन केला, आणि त्यांनी आपल्या पुढे काय साधन ठेवलं, तर ते सुख आणि दुःखातनं सुटका करून घेण्याचं साधन ठेवलेलं आहे. आता पुढची जी ओवी आहे ना, ती 203वी ओवी. ऐसे नामघोष गौरवे धवळले विश्व, हा त्यातला भाग आहे की नामघोषाच्या प्रभावाने विश्व उजळले आणि पाप व अज्ञान अंधकाराचा नाश झाला. हरिपाठातलं जर का चिंतन पाहिलं तर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, आणि त्याच्या पुढे काय म्हणतात, पापाचे कळप पळती पुढे. आता याचा अर्थ काय आहे की नामस्मरणाने माझं जे काय संचित कर्मातलं जे काय आहे पाप आणि पुण्य, कारण पुन्हा पुण्य जरी म्हटलं तरी सुद्धा ते काय आहे, पापच आहे पाहायला गेलं तर. म्हणून ते ज्ञानदेव म्हणतात की पुण्यात्मके पापे स्वर्गात जायचे, तो स्वर्गात जातो, पापात्मके पापे नरकात जायचे, आणि जेणे माते पावायचे ते शुद्ध पुण्य. मला कमवायचे काय या कृष्णा विष्णू हरिगोविंदाच्या निमित्ताने, तर शुद्ध पुण्य मला कमवायचे. आणि ते शुद्ध पुण्य जर मला कमवायचं असेल तर मला काय पाहिजे, माझ्या अज्ञानाचा म्हणजे मी कोण आहे हे मला कळलं पाहिजे. आणि ते कळत नाही तोपर्यंत काय आहे, मी अज्ञानात आहे. मी कर्ता समजतो, मी भोगता समजतो, मी देह आहे असं समजतो, मी मरणारा आहे असं समजतो. वास्तवात मी कसा आहे, आत्मरूपाने मी जन्मालाच आलेलो नसेल तर मी मरणार कसा, हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून पुन्हा तुकाराम महाराजांना विचारायचं, मग ते काय म्हणतात, देह जावो अथवा राहो पण कुठे, पांडुरंगी दृढ भावो. मग आता रामचरणी दृढ भावो. पांडुरंग आणि राम दोघं काही वेगळे नाही, असं जर पक्का विचार असेल तर मग समर्थांचं म्हणताय, आता होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका, तुटली मनातील आशंका. आता हे नामस्मरण एक्झॅक्टली काय करतं, या आशंका दूर करतं की ज्याच्यामुळे मी काय होतो, सुखी होतो किंवा दुःखी होतो. अभ्यासातनं काही मिळणार नाहीये या अध्यात्माच्या किंवा नामाच्या. माझी कुठलीही प्रापंचिक स्थिती सुधारणार नाहीये,
तर माझं काय सुधारणार आहे, तर माझी अंतःकरण वृत्ती सुधारणार आहे, की जी अंतःकरण वृत्ती सतत काय करते, सुखाकडे जाते किंवा दुःखाकडे जाते, त्यातून मला हे बाजूला पडणं होतं. हा त्यातला विचार आहे. तो पुढचा जो आणखीन एक 206वी ओवी आहे. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे. माझे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे. आता नाम घेण्यासाठी त्यांचं म्हणणे खूप निष्काम पुण्य हवे, म्हणून हे महात्मे म्हणजे श्री महाराज हे कसे आहेत, खूप पुण्यवान आहेत. म्हणून आज मी थोडासा पुण्यवान आहे. कारण का, त्यांच्या निमित्ताने मला इथे बसून नामस्मरणाची चर्चा करण्याचा योग आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळे कसे आहात, पुण्यवान आहात. कारण आपण सगळ्यांचा विचार काय आहे, जेणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य. मला माझ्या आनंदाकडे जायचंय. मला आनंदाशिवाय दुसरं काहीच नकोय. फक्त जागा चुकते. मी विषयात आनंद शोधतो आणि श्री महाराज मला काय सांगतात की तो नामात आनंद आहे. नाम हा काही विषय नाही. कारण नाम हा काय आहे, थेट रामाबरोबर जोडला गेलेला विचार आहे. नाम आणि नामीचा अभेद आहे आणि मी त्याचा वंशज, ते सुखात आणि मी दुःखात. हे दोन गोष्टी काय होतात, कॉन्ट्राडिक्टरी. आणि भगवद्गीतेतही असंच म्हटलंय, आता अशांतस्ते कुतो सुखम. मी अशांत आहे आणि मी सुखात आहे. या दोन गोष्टी कधी तयारच होत नाहीत. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की हे जे पुण्यवान आहेत ते कशामुळे पुण्यवान आहेत, तर ते नामस्मरण करतात म्हणून काय आहे, पुण्यवान आहेत. आणि मग पुढे ज्ञानदेवांनी एक त्यातली 208वी ओवी अशी सांगितली, जे तो नामघोष बरोवा करीती माझे. आता जेथे नामघोष असतो बरोवा, आता बरोवा म्हणजे सतत आणि चांगला. आता चांगला कुठला, तर जो निष्कामतेने केला जातो ना तो चांगला, आणि सकामतेने केला जातो तो रामकृष्ण आहे. पण काय आता शेवटी म्हणतात ना, भगवंतही म्हणतो की मला काय आहे, सकाम भक्तही आवडतो का, तर तो निदान दुसऱ्याचं वाईट होऊन माझं चांगलं व्हावं अशी भूमिका तरी मांडत नाही. पण शेवटी एखाद्याकडे आपण गेलो जेवायला आणि त्यांनी सकाळी गेलो आणि त्यांनी म्हटलं मला की तुम्हाला फोडणीचा भात चालेल का बदामाचा शिरा चालेल, असं जेव्हा म्हणतो तेव्हा काय आहे, निष्काम उपासनेने नामस्मरण करणारा काय आहे, बदामाचा शिरा आहे. आणि सकाम नामस्मरण करणारा काय आहे, पुन्हा फोडणीचा भात आहे. पोट भरतं, पण काय आहे, ते जी प्रसन्नता आहे बदामाच्या शिऱ्याची, ती मात्र काही मिळायची कुठे व्यवस्था नसते. म्हणून आपलं नामस्मरण कसं पाहिजे, तर ते निष्काम असलं पाहिजे. भगवंताजवळ एकच मागणं पाहिजे की मला तुझी प्राप्ती होऊ दे, यासाठीच मी नामस्मरण करणार. आता गोंदवलेकर महाराजांचं वचन आहे, माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी काय आहे, माझा राम सखा. आता माझा राम सखा काय आहे, कोणाच्या बाजूनी भूमिका आहे, माझ्या बाजूनी भूमिका आहे. माझा राम सखा, आता त्याच्या बाजूनी भूमिका झाली पाहिजे ना, रामाच्या बाजूनी, की हा माझा काय आहे, सखा आहे. सखा केव्हा बोललं जातं, जेव्हा दोघांमध्ये अतूट मैत्री असते तेव्हा सखा हा विचार आहे. म्हणून त्या रामाला जर का सखा करायचं असेल माझ्या बाजूनी, तर मग काय आहे, मला पुन्हा नित्य रामाचं म्हणजे म्हणूया नामस्मरण केलं पाहिजे. आणि तोच माझा उद्धार करता आहे, तोच त्याच्याच नामाने उद्धरून जाण्याची व्यवस्था आहे. म्हणून मला आता रामनाम घेण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाहीये, हा त्यातला आहे. आणखीन एक वचन आहे, विष्णुदास विनवी नामा भुलू नको भव कामा, जरा अंतरीच्या प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती. म्हणजे काय करा की विष्णुदास विनवी रामा, नामा म्हणजे नाम घेणाऱ्याला तो म्हणतो विष्णुदास की भुलू नका भवकामा, म्हणजे या भवसागरामध्ये तुम्ही डुबू नका. म्हणजे भवसागरामध्ये सत्यत्वाची जी दृष्टी आहे तर ती बाजूला करा, आणि खऱ्या आनंदाचा जर लाभ करून घ्यायचा असेल तर पुन्हा काय आहे, नामस्मरण करण्याशिवाय आपल्याला विचारधारा दुसरी नाही. म्हणून नाम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त, अशी भूमिका आलेली आहे. मग अशा पद्धतीने राम म्हणे ग्रासोग्रासी तो जेवीला उपवासी. म्हणून आधी जेवणाच्या आधी नामस्मरण, नंतर जेवणाच्या मध्यावर नामस्मरण, आणि जेवण संपल्यावर नामस्मरण. मग झाला तो उपवास. म्हणजे काय खातो याच्यापेक्षा आपण काय पद्धतीने खातो, जे त्याचं सेवन करतो, हरिचिंतने अन्न सेवित जाते. म्हणजे त्याच अन्नाचा दर्जा जर का मला वाढवायचा असेल, म्हणजे त्या अन्नापासून बुद्धी बनते, आणि हरिचिंतनात माझं अन्नसेवन झालं तर माझी बुद्धी सुद्धा कशी होते, ती हरिचिंतनाकडे जाणारी होते. असे जर विचार आपल्या मनात असतील
तर मग काय आहे, त्या भवसागरातनं मला जर दूर व्हायचं असेल तर मग काय आहे, धरा अंतरीच्या प्रेमा, मग अंतरीचा प्रेमाचा दिवा काय आहे, तो पुन्हा माझा राम. अशा पद्धतीने जर विचार केला तर मग आता या भगवंताचा जो विचार आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्ण 9व्या अध्यायात स्पष्ट करतात की मला नुसता ज्ञानयोगी किंवा नुसता योगी किंवा नुसती आंधळी भक्ती करणारा नामस्मरणाचा भक्त हा मला अभिप्रेत नाही, हे स्पष्ट म्हटलंय भगवंताने. तर समजून समजून विचारी जो मलाच विश्वात सगळीकडे चराचरात पाहतो, म्हणजे माझी भक्ती करतो आणि मलाच सगळीकडे पाहतो, तो मला अभिप्रेत असलेला भक्त आहे. आपल्याला समर्थांनाही तोच भक्त अभिप्रेत आहे आणि शिवाय गोंदवलेकर महाराजांनाही विचारांनी तो नामस्मरण करणारा भक्त अपेक्षित आहे. म्हणून भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची, पण कोण, हे समस्त ही वासुदेव, म्हणजे ही सगळी सृष्टी वासुदेवमय आहे असं आतमध्ये समजून घेतलेला आणि संपूर्ण चराचरामध्ये वासुदेवाला पाहणारा, अशा पद्धतीने जो भक्त अभ्यास करतो. म्हणून आपल्याला या ओवीचा आपल्याला अभ्यास करण्याची खरी गरज आहे. आणि पुन्हा आता आपण कुठे आलेलो आहोत, कृष्णा विष्णू हरी गोविंद हे नामाचे निखिल प्रबंध. आता श्रीकृष्णाचा पहिला आपल्याला अर्थ समजून अभ्यास करायचा आहे. मग या श्रीकृष्ण शब्दाचा अर्थ काय, तर श्रीकृष्ण शब्दाचा एक अर्थ आहे पूर्ण असा अर्थ आहे, आणि एक अर्थ आहे तो काळ्या मुखाचा आणि सर्वांना आकर्षित करणारा, असा पण एक अर्थ आहे त्याच्यामध्ये. पण आता मूळ शब्दाचा विचार जेव्हा करायचे त्याच्यावेळी तो कृष्ण हा धातू आहे आणि मग भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, तर पूर्ण आहे. कारण का, त्या निर्गुण रूपानेच काय केलं, ते सगुण तत्व, म्हणजे सगुण रूपात ते आले आणि सगुण रूपात आल्यानंतर काय झालं, पुन्हा निर्गुण सगुण झालं आणि सगुणच निर्गुण झालं. अशा पद्धतीने आपल्याला सगुणाचे जे आधार आहे, निर्गुण पावेचे निर्धार आहे आणि सारासार विचारे संतासाठी, अटी कायम आहेत संतांनी, की सारासार विचार केला पाहिजे आणि मग मला माझ्या खऱ्या आनंदाकडे जाता येतो. म्हणून इथे कृष्ण महाराजांचा जेव्हा विचार करायची वेळ येते, त्या नामातच काय आहे, अनेक जोडाक्षर आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्णांना म्हणजे नामस्मरणाचा विचार करताना अजिबात लाईटली घेता येत नाही. कारण जितका मी धुरतोय तेवढ्याच पेक्षा ते माझ्यापेक्षा काय आहे, मला ओळखण्यात ते धुरतय, हा त्यातला भाग आहे. ते म्हणतात मी तुला बरोबर ओळखतो, त्यामुळे तू मला फसवू शकत नाही, हे फक्त त्याचं उत्तर आहे. मग असं जर असेल तर आपल्याला काय आहे, आपल्याला अभ्यास करताना त्या कृष्ण शब्दाचा अर्थही कळून घेतला पाहिजे. आणि ती गहनता आहे, म्हणून इथे काय आहे, ती गहनता कोणासाठी आहे, की जे न जाणता कोटीवरी, म्हणजे न समजता जे काय अभ्यास करतात त्यांना गहन आहे, आणि जे सरळपणे अभ्यास करतात त्यांना मात्र काय आहे, गोष्टी सरळ. आता रामाचा अवताराचा विचार केला तर राम शब्द सुद्धा कसा आहे, सरळ सरळ, म्हणजे वागण्यातही सरळपणा, सगळ्या गोष्टीत सरळपणा. पण आता काय अवताराचा महिमा आहे. कृष्ण काळामध्ये कसे होते, सगळे बलाढ्य होते, कंस होते, सगळे होते. मग आता काय झालं पाहिजे, निपात करायचा म्हणला त्यांचा तर तेवढंच काय पाहिजे, आपण तसंच पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र काय आहे की दुष्ट मंडळींचा उद्धार करायचा असेल तो पुन्हा अवतार सुद्धा कसा पाहिजे, तेवढंच त्यांना नीट समजून घेऊन त्यांचा निपात करणारा पाहिजे. म्हणून या इथे आपल्याला विचार करायचा झाला म्हणजे की जे तिरकस चाली चालतात त्यांना सरळ कसं करायचं ते भगवंताला चांगलं माहीत असतं. म्हणून इथे आपल्याला एक सल्ला मिळालेला आहे की बाबा रे काय कर, सरळ वा. आणि सरळ शब्दाचा अर्थ काय आहे, निष्कामपणे वा, कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचा. द्वेष मोह मत्सरात न वागलास तर काय आहे, तुझीच अंतःकरण वृत्ती म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती काय होऊन जाईल, ढवळून निघेल आणि मीच काय होऊन जाईल, त्या खऱ्या आनंदापासून दूर होऊन जाईल. म्हणून मी सुद्धा नाम कसं झालं घेतलं पाहिजे, ते सरळपणे घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचा अर्थ काय केला पाहिजे की ते प्रबंध जे आहेत म्हणजे नामस्मरण अखंड घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये सकामता. म्हणून आता त्या कृष्णामध्ये जी पूर्णता आहे तर ती पूर्णता कशाची आहे, आता त्याचा विचार करूया. आता पूर्णता या शब्दामध्ये कुठे पूर्णता आहे तर आनंद रूपतेच्या दृष्टिकोनातून पूर्णता आहे. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. आपल्याला एक श्लोक सुद्धा आहे आपल्या ईशावास्य उपनिषदाचा, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मुख्य मुद्दा काय आहे, ते पूर्णच आहे.
ब्रह्म पूर्णच आहे. त्याच ब्रह्माने काय केला, जणू काही आकार धारण केला आणि धारण आकार केल्याबरोबर ते सुद्धा आकार सुद्धा कसा आहे, तो पूर्णच आहे. कारण आपला जन्म जो आहे ना तो कर्मविग्रहात नाही, आणि या संतांचा किंवा या भगवंताचा जन्म जो आहे तो लीला विग्रह आहे. आपल्याला आपली कर्म वासना सगळ्या गोष्टी असतात की त्यामुळे मला माझा जन्म होतो, जन्म घ्यावा लागेल वासनेसाठी. आणि भगवंत मात्र काय करतात, मायेने ते आपला कोणी अवतार धारण करतात आणि ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करतात. म्हणून मुख्य मुद्दा काय आहे की आपल्याला पूर्णपणा तो जो आहे भगवंताकडचा तो काही झालं तरी अबाधित आहे. जग असलं तरी सुद्धा अबाधित आहे आणि जग नसलं तरी सुद्धा त्याचं पूर्णत्व अबाधित आहे आणि मी त्याचा अंश. अंशांशी भाव कुठे सिद्ध होतो, त्या अवतारामध्ये होतो. ईश्वराचा अवतार आणि त्या ईश्वराने हे जग निर्माण केलं, तो त्या आकाराचा झाला अशी श्रुती आहे. तर मग याचा अर्थ काय झाला, ईश्वर रूपाने जर विचार केला तर भगवान श्रीकृष्णाचा मी काय आहे, अंश आहे आणि तो कायम आनंदात आहे आणि मी मात्र काय आहे, सुखदुःखात आहे. हे चालणार नाही. म्हणून तो पूर्ण आहे तर मी त्याचा अंशांशी रूपाने कल्पित रूपाने मी सुद्धा काय आहे. आता कल्पित रूपाने या शब्दाचा अर्थ पुन्हा ब्रह्मस्वरूपावर केलेला आरोप आहे, पण ब्रह्मस्वरूप मात्र पूर्ण आहे आणि मी सुद्धा आत्मरूपाने काय आहे, पूर्णच आहे. मग मी हे पूर्ण आणि भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण. पण आता ज्या कारणामुळे माझं पूर्णत्व मी विसरलेलो आहे ते दूर करायचं असेल तर पुन्हा कृष्णा विष्णू हरी गोविंद म्हणजे नामस्मरणाशिवाय मला पर्याय नाही. म्हणून अपूर्णता जी आहे ना तर ती देहादी प्रपंचाकडनं असलेली अपूर्णता आहे. की देहादी प्रपंच कितीही केला तरी सुद्धा काय आहे, तो पूर्ण झाला तर समाधान मिळतच नाही, काहीतरी राहिलंच आहे. अगदी मरायला टेकला तरी सुद्धा काय म्हणतो, काहीतरी राहिलंच आहे. आणि राहता राहता परत राहतो, आता काय करतो, या जगामध्ये खेळायला येतो. म्हणजे याचा काय अर्थ आहे की ही सगळी सापेक्षतेने येणारी जी अपूर्णता आहे ना ती प्रत्येक निर्माण झालेल्या वस्तूमध्ये आहे आणि ती वस्तूमध्ये आहे. आपण जेव्हा एखादी गोष्ट घेतो, 800 कार माझी असेल तर मी काय म्हणतो, फार स्पीड कमी आहे तिचा, 80 पर्यंतच चालते, जरा थोडीशी काय पाहिजे, जरा अपग्रेडेड पाहिजे. मग ती 100 ने चालते, पण 100चं स्पीड गुमाल डोक्यामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या जगातली प्रत्येक वस्तू मला पूर्णत्व देऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा विषयजनित सुखे सौख्य होणार नाही किंवा विषयजनित जे जे सुख तेथे असे परम दुःख, पूर्वी गोड अंती दुःख नेमस्त आहे, हे असं समर्थांचं म्हणणं आहे. पूर्वी गोड म्हणजे भोगताना काय वाटतं, विषय गोड वाटतो आणि विषय संपला की काय होऊन जातं, रामकृष्ण आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पूर्णता कशात आहे की नामस्मरणामध्ये पूर्णता आहे. कारण नाम आणि नामीचा काय आहे, अभेद आहे. जिथे नाम तिथे राम अशी भूमिका पाहिजे. नाम घेतलं की मी कोणाबरोबर आहे, रामाबरोबर आहे आणि मी जर रामाबरोबर असेल तर मी एकटा आहे. ही भूमिका जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा मग मी काय करतो, माझ्याबरोबर कोणीच नाहीये असं कसं, माझ्याबरोबर सतत माझा राम बरोबर आहे, माझं नाम बरोबर आहे, माझा राम बरोबर आहे. अशी जर का भूमिका माझी पक्की असेल तर मी त्या नामातनं म्हणजे माझ्या आनंदाकडे जाण्याचा विचार करू शकतो. आता अपूर्णतेचा एक विचार मांडतो आणखीन. इथे कृष्णाचं वर्णन केलंय काळ्या मुखाचा आणि पुन्हा कसं आहे, आकर्षक आहे. आता मी सुद्धा काय आहे, काळा आहे, पण काय आहे, आकर्षक आहे का, त्याचा विचार करायची वेळ. मी काही आकर्षक नाही. बरं माझं नाम घेतलं तर या उदय नावाभोवती अनुकूल प्रतिकूल चिंतन आहे. कोणी मला फार छान आहे म्हणतो, कोणी काय म्हणतात हे काय भरोशाचा माणूस नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्या नामाला काय आहे, तरतम भाव आहे म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार आहे. पण जेव्हा आपण रामाच्या नामाचा विचार करतो किंवा कृष्णाच्या नामाचा विचार करतो तिथे मात्र काय आहे, त्याला तरतम भाव नाही. आणि पुन्हा पाहायला गेलं तर आता माझ्या काळ्या रंगाचा मी कितीही साबण लावला तरी बगळा होणार नाही, हाही त्यातला भाग आहे. बरं बगड्याचे दुःख काय आहेत हेही मला माहित नाही. म्हणजे कितीतरी जे माझ्याजवळ आहे भगवंतानी ते मला कितीतरी युटिलाइज करण्यासाठी काय म्हणूया समोर आणून दिलेलं आहे की तू काय कर, की नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तू ते समजून घे. तुझ्या पुढे प्रत्येक आलेली व्यक्ती ती तुला शिकवते काहीतरी, म्हणजे तुझ्यामध्ये ती बदल घडून आणू शकते, म्हणजे माझ्यामध्ये.
तुझ्यामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये नाही, माझ्यामध्ये असा सतत विचार पाहिजे. तर माझ्यामध्ये ती बदल घडवून आणू शकते. किंवा एखादी व्यक्ती जी असते ती असं वागते तसं वागते, असा जर विचार माझ्या मनात येत असेल, असं वागणं काही माझ्या अंतःकरणामध्ये आहे काय, असा विचार करावा. आणि तो विचार झटकन बाजूला करून पुन्हा मी कशावर यावं, मी माझ्या नामावर यावं. आणि मी नामावर आलो की काय आहे, मी सतत आनंदात आहे. म्हणून इथे काय आहे की ह्या मनुष्य देहाला नाही म्हणलं तरी शरीराच्या निमित्ताने जीवाचा जो जेव्हा विचार येतो वाच्यार्थाने, तिथे काहीतरी अपूर्णता आहे. कोणाच्या ना कोणाच्या इच्छा अशा राहिलेल्याच आहेत. पण तेच जर का तो नामस्मरण करत असेल तर तो काय म्हणतो, सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे, आयशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. समर्थ एवढा मोठा ग्रंथ लिहितात आणि त्याचं क्रेडिट कोणाला देतात, ते रामाला देतात. आणि मी काय केलं की क्रेडिट कोणाला द्या, मला द्या. आता हा जो विचार आहे ना, हा मला उद्वेग आणणारा विचार आहे. म्हणून आपण काय करावं, एखादी गोष्ट फार सुंदर करावी, म्हणजे कायमच सगळ्या गोष्टी सुंदर कराव्या. आणि कोणी जर का मला म्हटलं की तुम्ही फार छान गोष्ट केली, तर मी काय करावं, थँक्स टू राम, अशा पद्धतीने मी ते थँक्स कुठे कन्वे करावे, ते रामाच्या चरणी कन्वे करावेत, गोंदवलेकर महाराजांच्या चरणी कन्वे करावेत. त्यामुळे मी काय होतो, मी निष्काम राहतो, मी अकर्ता होऊन जातो. कर्ता कोणाला दिला, गोंदवलेकर महाराजांकडे कर्ता भाव दिला आणि ते करते झाले. म्हणून मी काय झालो, त्याच्या अपोजिट विचार आला, मी अकर्ता झालो. अकर्ता एक स्वरूप लक्षण आहे, म्हणजे त्या पूर्णत्वाचं लक्षण आहे. आणि ते जे अकर्तेपण आहे ते कसं आहे, ते आनंद. असे जर विचार मी केले तर मग काय आहे, आपल्याला कळून घेता येईल. आता एवढं सगळं मोठं विश्व करूनही तो अकर्ताच राहिला ना, म्हणजे तो कुठेही क्रेडिट घ्यायला तयार नाही. ईश्वररूप राम, ईश्वररूप कृष्ण. पण मी मात्र क्रेडिट घेण्याच्या अगदी पुन्हा मागे मागे लागलेला असतो. पण आता काय करायचं, आपल्याला क्रेडिट घेतलं की त्याची सुख दुःख भोगावी लागतात. आणि मग रडायला आलं की म्हणतो, कुठून मला बुद्धी झाली आणि मी हे केलं. तुला कोणी सांगितलं होतं असा विचार करायला. राम करता म्हणसी यश कीर्ती प्रता, सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या. मी करता म्हणसी, पुन्हा त्याने मी कष्टी होती. तू म्हणतात समर्थ, त्यांना अधिकार आहे, पण मग बदलून घ्यावं, मी कष्टी होती. असे जर विचार मी केले तर सतत काय आहे, सतत त्या रामाकडे कन्वे करावे, महाराजांकडे कन्वे करावे. सगळी केलेली कर्म मी सतत त्यांना अर्पण करावी. आणि ती अर्पण केली की मी कोण आहे, अकर्ता आहे. आणि अकर्ता शब्दाचा अर्थ काय आहे, पूर्ण. आणि पूर्ण शब्दाचा अर्थ आहे कृष्ण. म्हणजे इथे काय आहे की सगुण आणि निर्गुण हे जे दोन्ही विचार जे आपल्या पुढे मांडले गेलेले ते आपल्याला कळलेच पाहिजे. या सगुणातनं निर्गुणाचा खेळ करायचा आणि निर्गुणातनं पुन्हा काय आहे, सगुणाकडे जायचं. असं दोन्हीकडे आपण मजेत राहायचं. मुख्य मुद्दा काय आहे, जीवन कसं पाहिजे, आनंद. गावी आनंदाची गाणी, नाहीतर काय असतं, फार रडके असतात लोक. तसं नाही, गावी आनंदाची गाणी, छान आनंदाचं जीवन असेल तर ते तरतम भावांनी भरलेलं नसतं, ते श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या भावात नसतं. म्हणून इथे काय आहे की कर्म अर्पण करण्याचा जेव्हा विचार येतो तेव्हा माझे जे भगवान श्रीकृष्ण आहेत, राम आहेत, त्यांना मी कर्म अर्पण करतो. नंतर भक्तीचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी सगुण साकार श्रीकृष्ण हे माझ्या भक्तीचा विषय आहे. आणि जेव्हा आनंदाशी एकरूप होण्याचा विचार येतो तेव्हा मात्र ते आत्मदेव श्रीकृष्ण आहेत. आणि त्याला आधार काय आहे, पुन्हा प्रत्येक गोष्ट काय बोलावी लागते, हल्ली आधाराने सप्रमाण बोलावी लागते. कृष्णा पुन्हा तुझं सगुण म्हणू की निर्गुण तू ऐकू गोविंद तुझे. मग गोविंद हा शब्द कशाने आला, आत्मस्वरूपाच्या दृष्टीने आपल्या पुढे आला. म्हणून गोविंद रूप व्हायचंय किंवा मला कृष्ण रूप व्हायचंय, मला हरिरूप व्हायचंय, काही प्रॉब्लेम नाही. काही झाला तरी तू काय आहे, हरिरूप झाला तरी कृष्ण रूप आहे, कृष्ण रूप झाला तरी हरिरूप आहे. असे जर विचार केले तर मग आता करायचं काय, मग ते एकच आहे. असं जर का भगवान श्रीकृष्ण पूर्ण असतील तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मलाच तू सर्वांमध्ये पाहायला काय हरकत आहे. अशी भूमिका आहे आपल्या ज्ञानदेवांनी मांडलेली आणि त्याला ओवी पण आधार आहे. मी जी होऊनी पांडवा करी ती माझी सेवा. अशी फार सुंदर ओवी आहे की पांडव मजरूप झाले, भगवान श्रीकृष्ण म्हणाले ते माझ्याशी एकरूप झाले आणि आता ते समाजामध्ये वावरून काय करतायत, सेवा करतायत. तर ते काय करतायत, मला सर्वांमध्ये पाहतायत. मी जी होऊनी पांडवा करी ती माझी सेवा. म्हणजे प्रत्येक चराचरामध्ये ते मलाच पाहतात आणि माझी सेवा करतात. हा केवढा एक्सलंट विचार. आणि तो जर मला कळून घ्यायचा असेल
तर मग भगवान श्रीकृष्ण पूर्णच आहे, म्हणून ओम पूर्णमिदं, म्हणून ते पूर्णच आहे आणि मी त्यांचा काय आहे, सेवक आहे. मग आता काय करायचं, विचार करायचा आणि मग विचार करून मी माझ्या आनंदाशी एकरूप व्हायचं. ही खरी एक अभ्यासाची एक विचारधारा आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला विष्णू या नामाचा विचार केला पाहिजे. आता विष्णू शब्दाचा अर्थ व्यापक, आणि त्या व्यापकतेचा संबंध जो आहे ना, एक सापेक्षित व्यापकता आणि एक निरपेक्ष व्यापकता. आता निरपेक्ष व्यापकता या शब्दाचा अर्थ जेव्हा समजून घ्यायची वेळ येते तेव्हा मग काय होतं, माझं घर, मग त्याच्यापेक्षा जरा थोडंसं व्यापक काय आहे माझी गल्ली, त्यापेक्षा व्यापक काय आहे माझं शहर, त्याच्यापेक्षा माझं राज्य, त्याच्यापेक्षा माझा देश, अशी व्यापकतेची भाषा पुढे येते. आणि मग शेवटी काय आहे की या सृष्टीला निर्माण करणारा एक व्यापक, तो कोण आहे, तो ईश्वररूप राम काय आहे, तो व्यापक आहे. त्यालाच विष्णू असं म्हटलंय. राम आणि विष्णू दोघं काय आहेत, वेगळे नाहीत. असा जर का विचार असेल तर त्या ईश्वरापेक्षाही ब्रह्म काय आहे, व्यापक आहे. म्हणजे ईश्वरापर्यंत जो विचार सगळा आहे ना, तो सापेक्षिक व्यापकतेतनं आलेला आहे. आणि सापेक्षिक व्यापकता ही जी असते ना, ती नेहमी सुखदुःखाला कारणीभूत असते. आपल्याला व्हायचंय काय, सुखरूप व्हायचंय. मग सुखरूप व्हायचं असेल तर या सापेक्षिक व्यापकतेतनं निरपेक्ष व्यापकतेत माझा काय झाला पाहिजे, समावेश झाला पाहिजे. आता खरे कोण निरपेक्ष व्यापक आहे, तर भगवान विष्णू निरपेक्ष व्यापक आहेत. म्हणजे त्याचा अवतार असलेले राम सुद्धा निरपेक्ष व्यापक आहे. आणि मग त्यांचं नाम सुद्धा पुन्हा आता आपण हळूहळू विचार करायला चालतोय की त्यांचं नाम सुद्धा व्यापक आहे का, जिथे नाम तिथे राम. मग आता नाम आणि राम या दोघांमध्ये व्यापक खोड आहे आणि दोघंही व्यापक आहेत. म्हणजे काय, नाम आणि नामीचा अभेद आहे. मग अभेद असेल तर काय आहे, मी ज्या ज्या वेळी नामस्मरण करतो त्या त्यावेळी मी सुद्धा काय असतो, मी सुद्धा निरपेक्ष व्यापक असतो. मग आता निरपेक्ष व्यापकतेमध्ये आनंद आहे का सापेक्षिक व्यापकतेमध्ये आनंद आहे. माझं घर असा विचार केला की ते 1000 स्क्वेअर फुटाचं, मग त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं घर ते 2000 स्क्वेअर फुटाचं, झाली कंपॅरिझन. पण इथं नामामध्ये कुठे कंपॅरिझन आहे. कृष्णाचं नाम घेतलं तरी सुद्धा कृष्णही व्यापक आहे, कारण का ते विष्णूचा अवतार. म्हणजे काय झालं, पुन्हा व्यापकतेमध्ये कुठेच काही फरक पडलेला नाही. म्हणून इथे काय आहे की नामस्मरण करण्याचा काय फायदा आहे की नामस्मरणाबरोबर मी सुद्धा तेवढाच व्यापक होऊन जातो. आणि मग व्यापक झाल्यानंतर मग जे भाव संबंध असतात सापेक्षिक व्यापकतेमधले, ते सगळे भाव संबंध गळून पडतात. आणि मग मी काय होऊन जातो, तुकाराम महाराज म्हणतात, मी झालो काहीच या बाही. म्हणजे मी काय झालो, तुका आकाशा हे बडा, अशी भूमिका आपल्या अंतःकरणात तयार करता येते. आणि ती जर करायची असेल तर पुन्हा काय आहे, भगवान विष्णूचं नाम हे विचारांनी घेतलं पाहिजे, विचारपूर्वक घेतलं पाहिजे. आणि विचारपूर्वक घेतलं तर मी माझ्या आनंदाशी एकरूप होतो. कारण आज आपला विषय काय आहे की न जाणता पोटीवरी असा विचार मी अजिबात करणार नाही. तर मी समजून उमजून नाम घेणार आहे आणि ते समजून उमजून घेतलेलं नाम मला माझ्या आनंदापर्यंत, नाम आणि नामीचा नाम घेणारा जो मी, त्या ज्याचं नाम मी घेतोय तो राम, या दोघांमध्ये काहीच फरक नाही. अशा पद्धतीने मला माझं अंतःकरण तयार करायचं आहे. म्हणून इथे काय आहे, व्यापकतेचा विचार आपल्याला खूप करणीय आहे. एक उदाहरण देतो की व्यापकतेमध्ये एका समारंभाला मी इथे हजर आहे आणि एका समारंभाला मी जाऊ शकत नाही. दुःख कशाचं असतं, गोंदवलेकर महाराजांच्या चरणी मी हजर आहे याचं सुख नाहीये मला, मी तिथे हजर नाही याचं दुःख आहे मला. म्हणजे विचार माझ्या अंतःकरणात काय चाललेले की जिथे मी नाही त्याचे विचार चाललेले, मग मी तिथे आहे काय हा विचार करायची गरज की आत्मरूपाने म्हणजे ब्रह्मरूपाने मी इथेही आहे आणि इथेही आहे. असे शरीर रूपाने मी इथं विशेष पद्धतीने इथे आहे, पण ब्रह्मरूपाने मी कुठे आहे, मी सगळीकडे आहे का. कारण माझी व्यापकता कशी आहे, ब्रह्मस्वरूपाने ती निरपेक्ष आहे. मग मी निरपेक्ष असेल तर मग काय आहे की मी तिथे आहे म्हणून सुखात आहे आणि मी तिथे नाही म्हणून दुःखात आहे. हे विचार माझ्या अंतःकरणात का आहे, कारण नामस्मरण मी विचारपूर्वक घेतलेलं नाही. अशा पद्धतीने मी नामस्मरण जर विचारपूर्वक घेतलं तर मी माझ्या आनंदाकडे जातो. म्हणून इथे काय आहे, त्या नामाच्या निमित्ताने वृत्ती व्यापक होते. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं,
असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा माझी अंतःकरण वृत्ती शांत होते, म्हणजेच ती एकाग्र होते, म्हणजेच ती काय होते, व्यग्र राहत नाही. मग अशी शांत अंतःकरण वृत्ती जर माझी असेल तर त्या शांत अंतःकरण वृत्तीमध्ये माझं नामस्मरणाचं चिंतन हे सहज चालतं. म्हणजे याचा अर्थ पूर्वी मी नाम घेत होतो, आता काय झालं, राम करे हमारा जप हम बैठे आराम. असे जर का विचार माझ्या अंतःकरणात असतील तर मग या नामाच्या चिंतनातनं मी एक आनंदाकडे जाण्याची एक सहज वृत्ती तयार करू शकतो. हा त्यातला भाव आहे. आता पुढचा जो विचार आहे तो हरिशब्दाचा आहे आणि हरिशब्दाचा नामाचा विचार आपल्याला हरीचे अनेक अर्थ आहेत. आता हरी हा बीज मंत्र आहे असं पण आपल्याला एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे की आपण जेव्हा विचार करतो त्यावेळी म्हणतो आपण हरिओम तत्सत असं म्हणतो. ओम शब्द मंगलवाचक आहे, म्हणजे ते ओम शब्दामध्ये मंगलवाचकता असल्यामुळे प्रत्येक केलेलं कर्म जे आहे ते ओम म्हणजे या ओमचा जो म्हणूया अवतार आहे, एकाक्षर ब्रह्माचा कल्पित अवतार काय आहे, पुन्हा सगुण राम आहे. अशा पद्धतीने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा आपण ओम शब्दाने रामाचा विचार करतो आणि तो राम कसा आहे, तो मंगलमय आहे. आणि मग अशा पद्धतीने हरी शब्दाच्या मध्ये त्याला मी जर कर्म अर्पण केलं तर माझ्या अहंकाराचा लय करण्याचं साधन तिथे आहे. म्हणून हरी शब्दाचा अर्थ काय आहे, आपल्याला हरिपाठ हे बीजाक्षर आहे, हरिपाठात हरी शब्द बीजाक्षरातला आहे. मग त्याच्यामध्ये एकनाथी हरिपाठामध्ये एक वाक्य आलेलं आहे, वेदांची ही बीजाक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला, असं नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी हरी बोला. मग अशा पद्धतीने मी हरिहरी जर का विचार केला तर त्या खऱ्या हरिहरीचा अर्थ, नाहीतर काय होऊन जातं व्यावहारिक सत्तेमध्ये, कसं काय चाललंय तुमचं, सगळं हरिहरी हरिहरी, म्हणजे खऱ्या अर्थाने हरी नसतो हा, याचं हे कसं बरं तरी चाललंय अशी भूमिका असते. पण वास्तवात हरी शब्दाचा अर्थ काय आहे, तो आनंदाकडे घेऊन जाणारा विचार आहे, अशी भूमिका आहे. म्हणून इथे हरी शब्दाचा आणखीन एक अर्थ संस्कृत भाषेत लिहिलाय, तो असा आहे, सहेतुकम संसारम हरतीती हरिही, अविद्येसह संसाराचे हरण करतो. म्हणजे हे नामस्मरण जे आहे हरीचं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हे नामस्मरण माझं अविद्येचं हरण करतं. आणि ते सुद्धा कसं, सहेतुक. कारण विचाराने कुठलंही कर्म केलं जातं ना त्यावेळी ते सहेतू असतं. मी नामस्मरण घेतोय, सहेतू घेतोय, विचारातनं घेतोय. मग त्यावेळी माझं म्हणणं काय आहे रामाला, की मला तुझं रूप समजावं, म्हणजे तुझं आणि माझं रूप काय आहे, एकरूपच आहे हे समजावं यासाठी घेतो. मग तो राम मला काय आहे, हरिरूपाने सतत मला उपयोगी पडणारा आहे, अशा पद्धतीने होऊन जातो. मग त्याच्यात हरिपाठाचा विचार केला. आपल्याला आपल्या बुद्धीचा खूप मोठा गर्व असतो आणि माऊली काय म्हणते, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळच सिद्धी. म्हणजे बुद्धीचं वैभव काय आहे, ते हरीला जाणण्यात आहे. आणि तोच हरी कोण आहे, कृष्ण आहे. आणि तोच हरी कोण आहे, विष्णू आहे. मग बुद्धीचं वैभव जर हरीला जाणण्यात असेल तर मग मी माझ्या बुद्धीला कुठे लावावं, हरिचरणी लावावं. समर्थ काय म्हणतात, बुद्धी दे रघुनायका, असं का म्हणतात ते. म्हणजे याचा अर्थच काय आहे की माझी बुद्धी पुन्हा रघुनाथाच्या चरणी, बुद्धलेखन महाराजांच्या चरणी गहाण टाकावी. आणि कोणी निर्बुद्ध म्हटलं मला तरी सुद्धा लाजू नये, कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी आहे काय, ते एकमेव तत्व आहे. मग त्याच्या ठिकाणी बुद्धी नाही, मग मी खऱ्या अर्थाने काय आहे, निर्बुद्ध आहे. मग मला निर्बुद्ध म्हटलं तर त्याला काय म्हणायचं, तूच मला खऱ्या अर्थाने ओळखलेला आहे, असेही विचार करता येतात. म्हणजे कोणी मला निर्बुद्ध म्हणण्याचं मला राग येण्याचं काही कारण नाहीये. कारण का, तो राम कसा आहे, पुन्हा पाहायला गेलं तर एकमेव अद्वितीय असलेला राम, त्याच्या ठिकाणी बुद्धी नाही. मग आता माझ्या ठिकाणी बुद्धी नाही, म्हणजे राम आणि मी काय झालो, एकरूप झालो. अशा पद्धतीने आपल्याला विचार करता येतात. म्हणून आपल्या आनंदाकडे जाण्याची वृत्ती आपल्याकडे डेव्हलप झाली पाहिजे. म्हणून इथे आपल्याला प्रत्येक कर्म हरिनामस्मरणात करा असा संत आपल्याला विचार करतात आणि सांगतात, हरिचिंतने अन्न सेवित जावे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक ठिकाणी जो हरीचा उपदेश आहे तो कळला पाहिजे. आणि तिसरा जो विचार आहे ना तो वारकऱ्यांचा मंत्र आहे. आत्ताच आपण म्हणला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणजे
रामामध्ये आणि कृष्णामध्ये काही अंतर आहे का? किंवा नका करू हरिहरा भेद. आता भेद केला की काय झाला? पुन्हा ते ईश्वराचा भेद ठरतो. रामात आणि विष्णूमध्ये मी काय केला? भेद केला. वास्तवात राम आणि विष्णू दोघे एकरूपच आहेत. असे जर माझ्या अंतःकरणात विचार असतील तर मला माझ्या आनंदाकडे जायला ते सहजच नामाच्या निमित्ताने मी जाऊ शकतो. म्हणून इथे काय केलं की पंढरपुरात काय झाले? पांडुरंग महाराज अवतरले किंवा अयोध्येत राम अवतरले आणि ते अवतरले आणि त्या पुंडलिकाने माझ्यावर काय केली? कृपा केली आणि त्या 2 विटा तिथे भिरकावल्या आणि पांडुरंग काय झाले? अवतीर्ण झाले. माझ्या उपासनेचा तिथे काय झाला? विचार पूर्ण झाला, सोय झाली. पंढरपुरात जायला यायला लागलं. मंदिराच्या निमित्ताने पुन्हा श्री महाराजांचं मला चिंतन वाचायला मिळालं. कितीतरी मी पुण्यवान आहे म्हणजे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर. पण 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 मी जर का त्यांचा ग्रंथ नीट वाचला, ते म्हणतात तसं नामस्मरण घेतलं. तुम्ही कधी बघा, मी ते गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं वाचलेली आहेत, तुम्ही वाचलेली असतील तर कुठेही गोंदवलेकर महाराज म्हटलेले नाहीत की नामस्मरण तुम्ही न जाणता करा. ते जाणून करा असं म्हणतात. मग मीच उगाच त्यांच्यावर आरोप करतो. वास्तविक तो बालिश आरोप आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज हे समजून उमजून नाम घ्या असंच सांगणारे संत आहे. हा त्यातला एक भाग आहे. म्हणून इथे काय आहे, मी जेव्हा पंढरपूरला जातो तो विचार मांडायचा आहे मला की नामदेव महाराजांच्या पायरीचं मी दर्शन घेतो. कारण नामदेव महाराज हे नामस्मरणाचे राजे आहेत गोंदवलेकर महाराजांसारखे. त्याचं दर्शन घेतल्याने का होईना ते म्हणतायत की मला त्या कृष्ण भक्तांची रामभक्तांची चरणधुली मला लागावी म्हणून मी काय होतो? पायरी होतो. हा त्यांचा भाव. आणि आपण काय करायचं? आपण ती चरणधुली आपल्या मस्तकावर धारण करायची. ही केवढी मोठी भूमिका आहे. म्हणजे आपल्याला या नामस्मरणाच्या चिंतनाने तो जो नम्र भाव आपल्या अंतःकरणात तयार होतो. समर्थ म्हणतात तसा सदा नम्र वाचे गदावे तरच काय आहे? पुन्हा मना सज्जना सदा रागवे वस्ती कीजे मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. आता त्यांचं म्हणणं असं आहे, आता हीच जर प्रीती मला माझ्या अंतःकरणात निर्माण करायची असेल तर पुन्हा मला नामस्मरणाच्या शिवाय पर्याय काय आहे? म्हणून इथे आपल्याला त्या नामस्मरणातूनच मी माझ्या हरीशी एकरूप होऊ शकतो. चौथा जो विचार आहे की तो या हरिनामाने माझी आणि सद्गुरूंची भेट होते. कारण सद्गुरू शिवाय परमार्थ होणं शक्य नाही. पुन्हा समर्थ त्याला प्रमाण आहे. आमूचे कोळी रघुनाथ आणि रघुनाथ हे आमूचा परमार्थ. त्यांचे रघुनाथ श्रीगुरु होते. आणि पुन्हा ते म्हणतात सद्गुरू होऊन देव मोठा जयाचं वाटे तो करंटा. म्हणजे नामस्मरणातनं काय होतं की जन्मकोट्याने हरिसेवा घडे. मुख्य काय आहे? जन्मकोट्याने हरिसेवा घडे, नवविधा भजन घडे. पण कशामुळे? नामस्मरणामुळे. नवविधा भजनामध्ये आत्मनिवेदन आहे शेवटचं. म्हणजे निवेदन शब्दाचा अर्थ समर्पण. आता ते समर्पण जे आहे माझ्या जीवभावाचं ते नामाच्या निमित्ताने रामरूपामध्ये काय होऊन जातं? निवेदन पूर्ण होतं. मग नामस्मरण करायला मला काय अडचण नाही. पण ते काय सुकॉल्ड जे असतात ना ज्ञानाचा विचार करणारे किंवा बुद्धिवादी, ते काय म्हणतात हे काय हे सतत नुसतेच नामस्मरण करतात. अरे नुसते नामस्मरण करत नाही, हे विचारांनी नामस्मरण करतात, ते श्रेष्ठ दर्जाचे असतात. म्हणून हा जो नामस्मरणाचा जो विचार आहे त्याच्याबद्दल कधीही श्रेष्ठ कनिष्ठतेचा विचार करू नका. ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जाऊ शकतं. म्हणून इथे काय आहे, हा माझ्यासारख्या अज्ञानी माणसावर या नामाच्या चिंतनाच्या निमित्ताने तो संतांनी केलेला माझ्यावर एक उपकारच आहे असा विचार करायला सुद्धा हरकत नाही. आता 5वा आणि अत्यंत महत्वाचा विचार आहे हरी या शब्दाबद्दल. ज्ञानदेव म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. एक नाम हरी द्वैतनाम दुरी. हरीचं नामस्मरण केलं की मी काय आहे? त्या हरीच्या नामाबरोबर मी नामेशी माझा काय आहे? आवेद आहे. आणि तेच नामस्मरण सोडून मी जर का मी करता झालो तर मी करता ऐसे म्हणसी तेणे मी कष्टी होते. म्हणजे पुन्हा काय आहे? एक नाम हरी द्वैत नाम दुरी हा त्यातला भाग आहे. किंवा हरी विण मन व्यर्थ जाय. मग आता काय आहे? हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष. म्हणून हरिनाम घेणारा जो आहे ना तो अद्वैत कुसरी आहे. अद्वैत कुसरी विरळा जाणे हरिपाठाचं म्हणणं आहे
की जो हरिनाम घेतो तो त्या अद्वैत तत्वाशी म्हणजेच त्या हरीशी एकरूप होतो. तो कसा आहे तर तो विरळा आहे. म्हणून इथे खुळ्या पद्धतीने साधन केलेलं अजिबात भगवंतालाही मान्य नाही, महाराजांनाही मान्य नाही. तर मला काय केलं पाहिजे, पुन्हा विचारांचं साधन केलं पाहिजे. प्रत्येक नामाचा एक अर्थ तो समजून घेतला पाहिजे. ते जीवन जे आहे तसं ते जगलं पाहिजे. आणि जगता जगता मी एक दिवस रामरूप होण्याची व्यवस्था आहे. पुन्हा कोणी माझ्या कानात रामनाम घेऊन सांगायची गरज नाही. नाही ते शेवटी काय म्हणतात, तसं नको नाम मला. माझ्या अंतःकरणात नाम आहे आणि माझ्या अंतःकरणात नाम असल्यामुळे माझ्या कानात तुम्ही नाम सांगू नका. आता काय आहे, आम्ही आता रामाशी एकरूप झालेलो आहोत, आम्ही रामचरणी रुजू आहोत. मग त्याच्या कानात राम नाम घ्यायची काही गरज नाही. इतकं नाम माझ्या अंतःकरणामध्ये भिनलं पाहिजे. आणि ते जर भिनलं तर मग शेवटी मग त्या हरी शब्दाचा अर्थ काय, तर जो माझ्या अंतःकरणाचं हरण करतो तो काय आहे, हरी आहे. म्हणून तो कसा आहे, तो सगुण आहे आणि निर्गुण आहे. म्हणून त्या सगुण रूपाचा काय घ्यावा, ऍडव्हान्टेज घ्यावा. तसे आपण डिसएडव्हान्टेज खूप घेतो, पण हा ऍडव्हान्टेज घ्यायला काय हरकत आहे. अशा पद्धतीने मी जर का ऍडव्हान्टेज घेतला या नामाच्या अभ्यासाचा, तर मी सुद्धा आनंदाकडे जाण्याची एक खरी व्यवस्था आहे. म्हणून काय आहे, त्या रामाच्या नामाचं जर का चिंतन करायचं असेल तर कसं करायचं, पुन्हा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. म्हणजे डोळ्यांनी काय पाहावं, पुन्हा श्री महाराजांचं रूपच पाहावं. वाचेनी काय म्हणावं, रामनाम म्हणावं. आणि कानाने काय करावं, रामनाम म्हणावं. 3 इंद्रिय काय झाली पाहिजे, लॉक झाली पाहिजे. आणि ती जर लॉक झाली तर मी काय आहे, माझ्या आनंदाकडे जाणारी गोष्ट आहे. म्हणून इंद्रियांना काय केलं पाहिजे, जर का शांत करायचं असेल तर मग काय करायचं, त्या वाणीने नामस्मरण करायचं, कानाने ते ऐकायचं आणि डोळ्यांनी त्याचं रूप पाहायचं. पण काय आहे, गोविंद तत्व जे आहे ते असं आहे, आपल्याला कळत नाही की तेच अशरीरी तत्व सशरीरी झालं. म्हणजे या सगुण रूपाने ते माझ्या पुढे आलं. आणि मग पुन्हा ते कसं झालं, कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेम भाव देव तोची गुरु होय. म्हणजे इतकं सुंदरता त्या नामस्मरणामध्ये असेल तर मग काय आहे, सरते शेवटी कृष्णा विष्णू हरी गोविंद हे नामाचे तिथे प्रबंध. म्हणून या नामस्मरणाने मिळणारी जी ऐक्यता आहे ती ब्रह्मस्वरूपाचीच ऐक्यता आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला त्या रामाची जर का श्रेष्ठता आपल्याला समजून घ्यायची असेल तर पुन्हा संतांकडे जावं. जरी ते वेगवेगळं बोलत असले तरी ते एकच बोलतात. काय बोलतात, सबका मालिक एक. आता सबका मालिक एक म्हणजे कोण, तो ईश्वर. मी साईबाबांचं नाही सांगत, मी त्या मालिकचं सांगतोय. कारण या जगाचा कर्ता कोण आहे, तो ईश्वरच आहे. आणि मग त्याच्याकडे पाहणारे समर्थ म्हणतात, रीता ठाव या राघवे विण नाही. तेच तुकाराम महाराज काय म्हणतात, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. आणि तीच माऊली म्हणायची, माऊली काय म्हणते, भरला गंध हरी दिसे. हरी सुद्धा काय आहे, पुन्हा रामरूप आहे. आणि तोच राम कसा आहे, विठ्ठल रूप आहे. म्हणून कृष्ण विष्णू हरी गोविंद काही म्हटलं तरी सुद्धा काय आहे, सर्वांनाच मी बरोबर घेतलेलं आहे. त्यामुळे अशी जी काय विचारधारा आहे तर ती विचारधारा उदंडपणे म्हणजे स्पष्टीकरणासहित त्याची चर्चा झाली पाहिजे. आणि ती चर्चा पुन्हा 2 पद्धतीने, की एक मी पण त्याचा विचार करावा आणि पुन्हा त्या चर्चेचा विचार काय आहे सर्वांना सांगावा. त्याचा आपण कीर्तन भक्ती असा सगळा विचार केलेला आहे. म्हणून आपल्याला नामाच्या निमित्ताने कीर्तनाचा आस्वाद मिळतो. म्हणून इथे काय आहे, या नामाच्या निमित्ताने माझी आंतरिक स्थिती सुधारते. हा आपल्या अभ्यासाचा खरा विषय. आणि त्याबद्दल एक फार सुंदर एकनाथ महाराजांनी लिहिलेली एक ओवी आहे, ती निर्विकल्प स्वरूप प्राप्ती अवश्य पावणे आहे चित्ती, तरी करावी भगवत भक्ती उत्कट प्रीती अविश्रम. म्हणजे माझी प्रीती रामावर असलेली कशी पाहिजे, उत्कट असली पाहिजे. त्याच्यामध्ये तरतम भाव नको, तू हे दिलं तर ते असं नको. म्हणून इथे काय आहे, सर्वांना जर का अभ्यास करायचा असेल तर त्या रामाचं चिंतन झालं पाहिजे. आणि ते रामाचं चिंतन जर झालं तर माझी आंतरिक स्थिती सुधारते. म्हणजे मी रामस्वरूपाशी एकरूप होतो. हा या खऱ्या कृष्ण विष्णू हरी गोविंद
या नामाचे देखील प्रबंध. माझी आत्मचर्चा उदंड विशद जाती, म्हणजे ती चर्चा माझ्या अंतःकरणातही मी केली पाहिजे, रामचर्चा असं म्हणूया त्याला. आणि तीच चर्चा ज्या ज्यावेळी एखादा साधक अशा पद्धतीने अभ्यास करणारा मिळेल त्याच्याबरोबरही चर्चा केली पाहिजे. पुन्हा एकदा चिंतन हा विषय संपलेला आहे. हे चिंतन सांगण्यासाठी या सर्वांनी मला संधी दिली, तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हाला नमस्कार करतो आणि आज जे माझं चिंतन संपवतो. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम.